आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला। सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन तपासणं, दिवसभर नोटिफिकेशनचा पाठलाग करणं आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीनवर स्क्रोल करणं हे सर्व आता सर्वसामान्य आपल्या सवय झाल्या। पण तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। आता असा गंभीर इशारा अलीकडील संशोधन अहवाल आणि वैद्यकीय तज्ञांनी दिलाय। हृदयावर होणारा परिणाम संशोधनानुसार दीर्घकाळ स्मार्टफोन वापरल्याने शरीरातील ताणतणावाची पातळी वाढते। हा ताण हृदयाचे ठोके अनियमित करतो, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढवतो। विशेषतः नोमोफोबिया म्हणजेच मोबाईल पासून दूर असताना भीती किंवा अस्वस्थता जाणवणं ही मानसिक अवस्था थेट मज्जासंस्थेला ताण देते। यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, अनियमित होतात आणि दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास हृदयरोगाचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो। याशिवाय स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेची गुणवत्ता कमी करतो, जी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। स्मार्टफोन आणि ताण यांचा संबंध जो आहे तो आपण पाहूया। सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावरील तुलना आणि प्रत्येक क्षणी ऑनलाईन राहण्याची अस्वस्थता हे सर्व मानसिक शांतता भंग करणारे घटक आहेत। या मानसिक ताणामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, हृदय आणि रक्तवाहिनींसंबंधी प्रणालींवर ताण येतो। मेंदू सतत तणावग्रस्त असल्यास हृदयाची गती दीर्घकाळ जास्त राहते। युरोपमधील एका अभ्यासात आढळले की जे लोक दिवसाला 5 तासांहून अधिक स्मार्टफोन वापरतात त्यांची हार्ट रेट व्हेरिएबिलिटी अर्थात HRV कमी होते। HRV कमी होणं म्हणजेच हृदयाच्या आरोग्यासाठी नकारात्मकतेचा संकेत। अमेरिकेतील एका कार्डिओलॉजी परिषदेत तज्ज्ञांनी सांगितलं की तरुण पिढीत डिजिटल ताणामुळे हृदयरोगाचा धोका झपाट्यानं वाढतोय। आता तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय? तर यावर उपाय आहे फोन वापरण्याची वेळ मर्यादित ठेवा, झोपण्यापूर्वी फोन वापरणे टाळा, किमान 1 तास आधी फोन दूर ठेवा, स्क्रीन ब्रेक घ्या, म्हणजेच प्रत्येक 30-40 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक आपण घेतला पाहिजे। शारीरिक हालचाल वाढवली पाहिजे, चालणं, व्यायाम, योगा हे आपल्या दैनंदिन दिनचर्येत आता समाविष्ट करायला पाहिजे। सोशल मीडिया डिटॉक्स आपण केलं पाहिजे, म्हणजेच काय तर आठवड्यातून किमान 1 दिवस फोन पासून पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे। आता अशा पद्धतीनं हृदय आपलं जपणं आपलं कर्तव्य आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।